कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा। आज पुन्हा मी नवीन एक व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करते। रेसिपी छानशी रेसिपी आहे। रेसिपीचे नाव आहे मसूर बिर्याणी। मसूर बिर्याणी एकदम आगळी वेगळी डिश आहे। बघा तुम्हाला कशी वाटते। तर आपण चला मी तुम्हाला आधी दाखवते त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बिर्याणी। बिर्याणी म्हटल्यानंतर बिर्याणी राईस हवाच, त्यामुळे हा बिर्याणी राईस घेतलेला आहे। मसूर बिर्याणी आहे म्हटल्यावरती मसूर, अख्खा मसूर जो असतो तो आपल्याला लागणार आहे। हां, त्यात घालण्यासाठी आपल्याला बिर्याणी राईस जो करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडासा गरम मसाला, अख्खा मसाला लागणार आहे। तमालपत्र आहे, दालचिनी आहे, लवंग, काळी मिरी, ह्याच्यामध्ये मोठी वेलची आणि मसाला वेलची आणि बिर्याणी म्हणजे याच्यात टाकतो ती वेलची आहे, हिरवी वेलची, चक्री फूल, यात 4 मिरच्या आणि आलं आहे, धन्याची पावडर लागणार आहे, थोडा आपल्याला गरम मसाला लागणार आहे आणि तूप, टोमॅटो, हे असे टोमॅटोचे कापही लागणार आहेत, हे आधी करून ठेवलेले आहेत। तर चला आपण तयारीला लागूया। बिर्याणी बनवायची तर आपल्याला राईस शिजवावा लागणार आहे। मी या भांड्यात आता राईस शिजवायला घालणार आहे। याच्यात मी सकाळी लोणी कढवलं होतं म्हणून मी हेच भांडं आता राईस करण्यासाठी घेणार आहे। म्हणजे ह्याला वेगळे तूप घालण्याची आवश्यकता नाही, कारण तुपकट भांडं आहे तर त्याचं वापर छान होतोय म्हणून मी ते घालणार आहे। तमालपत्र घातलेले, दालचिनी, लवंग, मिरी, चक्री फूल घालते। चक्री फूल आपल्याला अख्खं घालायचं नाही तर त्याच्या पाकळ्या काढून 4 घातल्या बस, वासापुरत्या हव्यात आपल्याला। आणि ही वेलची घालायची आहे, हिरवी वेलची थोडीशी ती अशी सोलून घातली ना की त्याला वास छान लागेल। त्याला आता उकळी येऊ द्यायची छान, मग आपण याच्यामध्ये धुतलेला तांदूळ घालणार आहोत। मसूर आपल्याला शिजवायचे आहेत त्यासाठी आपल्याला कुकर लावावा लागणार आहे। मी कुकर ठेवते इथे, पाणी गरम होते, मसूर आपल्याला धुवून आणावे लागतील। आपल्याला मसूर कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे, त्यात हळद घालायची आणि मसूरा शिजायला ठेवून द्यायचं आहे। मसुराला चांगले 3-4 शिट्ट्या होईपर्यंत छान अगदी मऊ शिजला पाहिजे, 3-4 शिट्ट्या करायच्या। आता भाताच्या इथे पाण्याला सुद्धा उकळी आली आहे, यायला लागली आहे। आपण आता त्याच्यात मीठ घालूया। उकळी आली, जरा गॅस बारीक करते नाही तर अंगावर उडेल। आपण हा तांदूळ घालणार आहोत आता। आता हे छान शिजू द्यायचं आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यात थोडंसं भाजीमध्ये मी मसाला विसरले, तर ह्याच्यामध्ये लाल तिखट थोडं लागणार आहे आपल्याला, काश्मीरी मिरची पावडर थोडी लागेल, हळद लागणार आहे आणि आपल्याला काळा गोडा मसाला पण आपल्याला लागणार आहे। आणि त्यासाठी आपल्याला जो मसुराचं उसळ बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक ग्रेव्ही मसाला, जी हॉटेल टाईप ग्रेव्ही असते त्याचा मसाला मी करून ठेवला आहे, तो मसालासुद्धा आपल्याला लागणार आहे। आणि ही बिर्याणी खास म्हणजे आता चातुर्मास सुरू आहे त्यामुळे चातुर्मासामध्ये कांदा लसूण हे आपण खात नाही, पुष्कळ लोक खात नाही, त्यामुळे काय करावं म्हणून मग ही बिर्याणी मात्र मी बनवलेली ती विदाऊट कांदा लसणीची आहे। ह्याच्यामध्ये कुठेही कांदा लसूण वापरलेला नाही आहे, पण तरीसुद्धा फार सुंदर आणि टेस्टी बिर्याणी बनते। बघा तुम्ही पण एकदा बनवून
आणि कशी वाटली रेसिपी ते मला नक्कीच कळवा. आणि त्यासाठी मला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मला पुन्हा सपोर्ट करायला मला मदत करा, मला सपोर्ट करा. नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापुढे असेच आणत जाईन. त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आता आपला भात असा शिजत आलेला आहे. राईस शिजला आहे व्यवस्थित. फार जास्त पण शिजवायचा नाही, तर मग ती शितकणं राहत नाही. असं मग ती गीच गोळा नको व्हायला. मी आता गॅस बंद करते. आता आपल्याला हा राईस ह्याच्यात गाळून द्यायचा आहे. आता आपला भात आपण गाळून घेतला होता व्यवस्थित आणि पसरवून ठेवला थोडा थंड व्हायला. ह्याच्यात अजून एक गंमत दाखवणार आहे मी तुम्हाला. आपल्याला वरती जो राईस लावायचा आहे तो जरा टेम्पटिंग छानपैकी असा सुंदर दिसला पाहिजे, म्हणून त्याला जरा आपण रंग करणार आहोत. तर ती रंग करण्याची पद्धत ही माझी अशी आहे. मी वेगवेगळा भात कधी शिजवत नाही, तर अशा पद्धतीने रंग हे करून घेते ह्याला. ते असा रंग थोडा खायचा रंग आहे, तो लाल रंग आणि हिरवा रंग असं खायचा मिक्स करायचा आणि या पद्धतीने लावून घ्यायचा. बस हे थंड होऊ द्यायचं. आणि आता आपण पुढची तयारी करणार आहोत. मसूर आपला शिजलेला आहे, तो मसूर आपण काढून घेणार आहोत आणि त्याला फोडणी लावून त्याची मस्तपैकी उसळ तयार करायची आहे. तर आपला हा मसूर आता असा शिजलेला आहे, छानपैकी गाळ झाला आहे छान बघा, मस्त असा शिजून घ्यायचा आहे. आणि आता आपण ह्याला फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं तेल, ते आपण घालणार आहोत इथे. तेलामध्ये घालायची मोहरी, मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घालायचं आहे. जिरं आपलं तडतडलं आहे. आता त्याच्यात आपण मिरच्या घालणार आहोत, आलं आणि हा टोमॅटो घालायचा. ह्याच्यात मी कुठेही कांदा लसणीचा वापरच केलेला नाही. आणि ह्याचा जो मसाला तयार करतात तो मसालासुद्धा त्याच्यातसुद्धा कांदा लसूण घातलेला नाही आहे. हा मसालासुद्धा कसा करायचा हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. म्हणजे चातुर्मासामध्ये सुद्धा चमचमीत भाज्या तुम्हाला करून खाता येतील. तर तो पुढचा व्हिडिओसुद्धा मी मसाल्याचा बनवून दाखवीन, तो बघायला विसरू नका. त्यासाठीच मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपल्याला टमाटो शिजत आलेला आहे, तर आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची थोडीशी, म्हणजे जरा लाल रंग येतो. हळद घालायची. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काळा गोडा मसाला लागतो ह्याला, थोडासा घालायचा. आणि गरम मसाला, धन्याची पावडर, आता आपण ह्याला ना पाणीसुद्धा हेच घालणार आहोत, कारण ह्या पाण्यामध्ये आपण लवंग मिरे वगैरे सगळ्याचा वापर केला होता, त्यामुळे ह्याला स्वाद छान आहे. आपण हेच पाण्याचा वापर करणार आहोत.
हा सगळा मसूर आता ह्याच्यात घालायचा. आता थोडं ह्याला आटेपर्यंत थोडं शिजवून घ्यायचं आहे छान, म्हणजे मसाल्याचा वास छान लागेल सगळ्याला आणि छान टेस्टी बनेल. मगाशी मी रंग घातला होता ना, तर त्याची गंमत दाखवते. आता बघा, हे सगळे तांदूळ असे हे केले की त्याला रंग लागतो छान आणि मस्त रंगीबेरंगी वरती छान दिसतं. ते आपण आता थोडं बाजूला ठेवणार. ही आपली उसळ मसुराची होत आली आहे. ह्याच्यामध्ये आपण तो मसाला जो मी म्हटला केलेला आहे तो आपल्याला घालायचा आहे. हा शिजलेला असतो त्यामुळे आधी घालण्याची गरज नाही, नंतरही घातला थोडासा चालतो. थोडीशी उकळी आली की झालं. ही उसळ फार अशी घट्ट करायची नाही, थोडीशी अशी पातळच ठेवायची. थोडीशी पातळ म्हणजे कारण भात काय फार आपण शिजवत नाही, मग ती अशी पातळ थोडी असली की मग भात व्यवस्थित त्याच्यामध्ये आहे तो व्यवस्थित शिजतो. आता आपल्याला पुढची तयारी करायची. याच्यात तूप घालायचं आहे. तूप थोडं मी गरम करून घेते. आता इथे आपल्याला एक ही जाळी ठेवायची आणि ह्याच्यावरती कोळसे थोडे गरम करायचे, कारण आपण ना ह्या बिर्याणीला स्मोक देणार आहोत. जे हॉटेलच्या बिर्याणीला जसं स्मोक दिल्यावरती कसं छान एक वेगळाच स्वाद येतो त्याला, तसाच याला स्वाद येणार आहे. तर हे कोळसे आपण जरा भाजून घेणार आहोत. इथे माझं तूप थोडं गरम झालेलं आहे. आता याला आपण खाली टोमॅटो लावायचे. आता हे आपलं झालेलं आहे तयार आणि आपण ही ग्रेव्ही केलेला मसाला जो आहे मसुरीचा तो आपण यात घालणार आहोत. हा शिजवलेला भात होता, हा थोडा वरती असा लावून घ्यायचा आहे. त्या भातावर परत आपण टोमॅटो ठेवायचे. पुन्हा त्याच्यावर आपल्याला मसुराची ही ग्रेव्ही लावायची. पुन्हा याला पुन्हा आपण भाताचा थर लावायचा आहे. ही उरलेली ग्रेव्ही पुन्हा आपण ह्याच्यात घालणार आहोत.
आणि आता ही रंगीबेरंगी जी आपण ग्रेव्ही केली होती हे ह्याच्यावरती पसरवणार आहोत आपण. रंगीबेरंगी भात केला होता मी, ग्रेव्ही काय म्हणते. आता ह्याला वरती आपण थोडंसं तूप सोडायचं आहे. आणि मगाशी म्हटल्यासारखं आपण कोळसे जे तापवले होते ते आपण काढणार आहोत आता. हे कोळसे असे काढायचे आणि ह्याच्यामध्ये ठेवायचे आणि ह्याच्यावर आपण तूप घालायचं. थोडंसं तूप घाला, बटर घाला, तुम्हाला जसं असेल तसं. पटकन झाकण लावायचं. आणि आता हे आपण बारीक गॅसवर थोडंसं त्याला वाफ द्यायची आहे छानपैकी. आणि जसं हे झाकण उघडलं ना की त्याला एक मस्त स्मोकचा वास येतो, छान सुंदर. आणि त्या हॉटेलच्या बिर्याणीचा लुक येतो त्याला छानपैकी. आणि खायलाही खूप टेस्टी लागते, छान लागते. बघा करून तुम्हाला कशी वाटली ती. आणि फारच छान आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आपली आता ही बिर्याणी रेडी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करतोय. हा, काय मस्त वास आलेला आहे. तर ही आता तुम्हाला दाखवते. ही अशा पद्धतीने ही बिर्याणी छान तयार होते. आणि ही झाली बिर्याणी. बघा आणि तुम्ही नक्कीच करून बघा कशी वाटली आणि मला कळवा. बाय.